नमस्कार भाऊ. नमस्कार. तुम्हाला या निवडणुकीला का बरं उभं राहावं असं वाटलं? का म्हणजे? अधिकार आहे संविधानानं दिलेला आणि दुसरं कोण आहे? दुसरं कोण लायक राहिलंय कोण? अच्छा. म्हणलं ह्या वर्षीनं आपणच. सगळे म्हणले, "दादा तुम्हाला पर्याय नाही." म्हणजे तुम्हीच एकटे. मग तुमच्या गावात अगदी बोर्डच लागले असतील तुमच्या नावाने. गावात म्हणजे मागच्या 6 महिन्यापासून चर्चा आहे, की इस बार दादाच. अच्छा. हां. बापरे! वाह, वाह, वाह! पण मला सांगा, की निवडून आलात तुम्ही. हं. हं. तर जनतेसाठी काय-काय करायचं तुमच्या मनात आहे? काय काय म्हणजे? आतापासून काय केलंय कोणी? हं. सगळंच करायचंय. अच्छा. हो, तुम्हाला सांगतो जेवढ्या काही योजना असत्या, त्या सगळ्या गावात येणार. बरं. हो, आपण सगळे पॅम्पलेट पर्चेच छापलेत. सगळीकडे पोस्टर, बॅनर लावलंय, की आपलं गाव म्हणजे ना टकाटक झालं पाहिजे. तुम्हाला सांगतो लांबून-लांबून लोकं पाहायला आले पाहिजे. अच्छा. सरकारची अशी कोणती बी योजना असो, बरं. पहिली आपल्या गावात येणार. असं आहे का? हो. बरं. पण तुम्हाला एवढा आत्मविश्वास आहे, की हं. होईलच असं? होईल आत्मविश्वास? हां. काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. अरे बापरे! तुम्हाला लिहून देतो. बरं. जर समजा समोरच्याचं डिपॉझिट जरी राहिलं, काय म्हणतो मी, "साहेब, हां. तुम्ही आपलं लिहून घ्या. हां. पुन्हा म्हणता आणि काय बोलला." हां. समोरच्याचं डिपॉझिट जर राहिलं, तर पुन्हा आयुष्यात केव्हाच उभा राहणार नाही. असं आहे का? हो. बरं. पण ह्याच्या पुढे तुमची महत्वाकांक्षा काय? याच्या पुढं म्हणजे आता ग्रामपंचायत झाली. विधानसभा आहे दिल्ली. तुम्ही बघितलं असेल असे लय लोक आहेत तिथं, की डायरेक्ट ग्रामपंचायतमधून केंद्रात गेलेले आहेत. हो का? हो, तेवढा विश्वास आहे आपल्याला. अच्छा. हो. म्हणजे एवढा विश्वास असेल तर तुम्हाला हरणं वगैरे काही कल्पनाच करवणार नाही, नाही का हो? हारण्याचं नाव नाही. मी काय म्हणलं तुम्हाला, त्यानं उभंच नव्हतं राहायला पाहिजे. त्याला जेव्हा माहीत झालं ना, मी उभा राहणार आहे म्हणून, हं. त्यानं उभाच नव्हतं राहायला पाहिजे खरं तर. अच्छा. म्हणजे आ सूचक आणि अनुमोदक नाही भेटले त्याला. हां, काय घेता सांगा? बरं. आणि मीच म्हणलं दोघा जणाला, "जा, द्या त्याला जरा लोकशाहीची लाज राखा." सूचक आणि अनुमोदक आपण पाटील आपण. बरं. हां. बरं, बरं, बरं. पण आता ज्याला तुम्ही असं हरवणार, हो. हं, हा पुढे केव्हा तरी गावात, बाजारात भेटेलच की. कोण देऊ का? हां. त्याला म्हणलंय, "तू आता बेस्तार गुंडाळ आणि आपला गुलाल, जाळ अन् धूर संघचे." आज 6 महिने जर त्यानं तोंड दाखवलं ना साहेब, तर चायला आपण तुमच्या टांगा खालून जाऊ. राहतच नाही. हो. अरे आत्ताच तोंड काढायला जाऊ ते ते पलीकडच्या गल्लीत गेला ना, हां. तर लोकांनी त्याला घरात सुद्धा नाही येऊ दिलं प्रचाराला. तर तेव्हाच ते ओळखतं. खरं तर ते शहाणा असतं ना, तर तेव्हा त्यानंच जाहीर करायला पाहिजे होतं, की या आपला दादाला पाठिंबा आहे. हां. आणि अजून बी येळ गेलेली नव्हती. रात पोचतर येळ गेलेली नव्हती. बरं. पण तर एखाद्याची येत असती म्हणतात ना, ते काय की गिधड की जे बात येतो वो काय शहर की तरफ भागता है मौत असं काही म्हणतात ना. असं म्हणतात. हां. हां. नाही तेव्हा दादा हं. तुमच्याशी बोलून खूप आनंद झाला. हां, मग म्हणजे आम्हाला खरं बी. म्हणजे शुभेच्छांची तुम्हाला गरजच नाहीये, पण तरी सुद्धा देतो. हां, हां. नाही पण ठेवू शुभेच्छा म्हणजे साहेब येणार आहे. उद्या या. हं. गुलाल गुलाल घ्यायलाच या तुम्ही उद्या. हो, नक्की हो, येतो. हो. नमस्कार. नमस्कार. की बरेच जण चौथ्यालाच मत देतील असं मला वाटायला लागलं बरं का. काही जण म्हणतील की आम्हाला तिसरा नको बाबा. हा हो, चौथाच चांगला आहे. हो. हा खराच आहे. हां, असाच आहे असं म्हणतील. हा कसा होता रे चौथा आपला हा कॅन्डिडेट? हा म्हणजे ह्याच्यासाठी बाकी जग हे शून्यच आहे. करेक्ट. म्हणजे तो आहे. म्हणजे म्हणजे जो तो. काही त्या वरच्यानं हा स्पेशल त्याच्यासाठीच पाठवलाय. बाकी लिमिटेड हो, एडिशन. हो, हो, हो. आणि त्याच्याकडं अहंकार आणि ह्या सगळ्याच गोष्टी ठासून भरलेल्या आहेत. तू छान शब्द वापरलेस, की अहंकार ठासून भरलेला आहे. हो, हो. कारण ह्याचं स्वतःबद्दलचं स्टेटमेंट किंवा ह्याचं विधान स्वतःबद्दलचं हेच आहे, ओन्ली आय एम. हं, हं. फक्त मीच आहे. हो, हं. आणि म्हणून आपल्याला काय दिसलं, की तो अहंकारी तर आहे. हो. समोरच्या माणसाला तो फार कमी लेखतो हो, बघा. म्हणजे ते हां, कचराच. हां, कचराच, अगदी हां, कचरा. हां. आणि ह्याची जी महत्वाकांक्षा आहे त्याच्यामध्ये अरेरावी आहे. हो, हो, हो. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची वृत्ती नाही, नाहीये. नाही. त्याला एकट्यालाच जायचंय. बरोबर. हो, आणि हो. त्या सगळ्यांसाठी ना तो इतरांना तो हाकून देणार आहे. हो, हो, हो.
म्हणजे त्याच्या वर्चस्वाला कुठेही तडा जाता कामा नये. कामा नये. बरोबर आहे. हं. हो, हो. एवढंच काय, त्याला चॅलेंज पण नको करायला. हो, हो. म्हणजे जर सुज्ञ मतदाराने समजा त्याला चॅलेंज केलं असतं ना, केलं किंवा असतं. काहीतरी एक हो, हो. अडचणीतला प्रश्न विचारला असता ना, हो, हो. हा भडकला असता. हो, हो. हो की नाही? हो. हां, म्हणजे हा जो माणूस आहे, हा माणूस आपल्याला कदाचित प्रभावी वाटेल. हो, हो, हो. परंतु लाँग टर्मवर म्हणजे लांब पल्ल्याचं उद्दिष्ट गाठायचं असेल, हो, हो. तर हा काही फार भरवशाचा हो, नाही. भरवशाचा नाही. म्हणजे हो, हो. याच्यामध्ये एकतर जनमानसातला हा नाही, जनाच्या मनातला हा नाही. हा स्वतःच्या मनातला असू शकतो फक्त. आणि त्याच्यासाठी ना सगळे जन जे आहेत ना, हो, हो. ते त्याच्या पाठून येणार आहेत. हो, हो, हो. म्हणजे हा फक्त नेतृत्व करू शकतो, आणि ते पण नेतृत्व कसं, तर ते हुकुमशाही नेतृत्व. म्हणजे हा ऐकून घेणार नाही. हो. नाही. या हां. तऱ्हेची मंडळी जी असतात ना, हां, हां, हां. दे आर नॉट गुड लिसनर्स. हो, हो. म्हणजे ते उत्तम श्रोते नसतात. ते कान देऊन ऐकत नाहीत. हो. कारण त्यांना बोलण्याचीच घाई झालेली हो, असते. हो, हो. हं. आणि म्हणून आपल्याला असं दिसलं, की हा जरा वाचाळ वाचाळ. होता. हो, हो. हो. तुम्ही सकाळी जे कविता ऐकवली ना, की त्याचे बुडबुडे वाचाळ. हां. वाचाळाचे मुखी हां. फेस बुडबुडे. बुडबुडे. आणि ह्याला मौन माहीतच नाही. मौन माहितच नाही. मौन कॅटेगरीतला आपला हा याच्या अगोदरचा होता. तो कसा होता बघ, हं. की त्याला ना कधी बोलायचं हं. आणि कधी मौन ठेवायचं हं. हे त्याला कळत होतं. हो, हो, हो. हं. तो सुद्धा एक विवेकाचा भाग आहे, हो, हो. की मी कधी बोलायचं, कधी बोलायचं नाही. बोलायचं नाही. हं. आणि म्हणून त्याच्यामध्ये एक संतुलन होतं. त्याच्यामध्ये एक बॅलन्स होता. बॅलन्स होतो. हं. जो ह्याच्यामध्ये आपल्याला दिसला नाही. हो, हो. आता नाही, याला शिकवूही शकत नाही आपण. बरोबर आहे. हो. म्हणजे ही जी मंडळी असतात ना, म्हणजे ह्या ट्रॅकवरती हो. ज्यांचा हा ट्रॅक बळकट असतो, त्यांना सुद्धा खरं म्हणजे आपल्या आग्रही निर्धारित ट्रॅकवरती येण्याची शक्यता असते बरं का. बरं. 2 गोष्टी व्हायला लागतात, की त्यांच्या मनामध्ये मला असं जायचं आहे, अशी गरज निर्माण व्हायला लागते, हो, हो. आणि त्यांना योग्य वेळी मार्गदर्शन मिळावं लागतं. मिळावं लागतं. तसं झालं तर हा जो आपला आक्रमक आहे, तोही आग्रहीवरती येऊ शकतो. म्हणजे माणसं कोणतीच वाईट नसतात जर त्यांना नीट मार्गदर्शन मिळालं. करेक्ट. भिडस्त असेल तरी तो येऊ तो येऊ शकतो. शकतो. तटस्थ असेल तो तरी तो आग्रही निर्धारी हो. या वृत्तीवरती येऊ शकतो. हो. म्हणजेच आपल्याला असं दिसेल, की ह्या चारही वृत्ती आपल्या सगळ्यांच्या मध्ये मध्ये आहेत. आहे.